शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद, कायदेतज्ञही उपस्थित राहणार। आता तरी ठाकरे गटानं हिंदूंचा अपमान करणं सोडावं, देवेंद्र फडणवीसांचा टोला, तर मूर्खांना उत्तर देत नाही म्हणत संजय राऊतांचं प्रत्युत्तर। सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार। बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे नवा ड्राफ्ट जरांगेंना दाखवणार। रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वात आजपासून स्त्री शक्ती संवाद यात्रा, ठाकरे गटाच्या महिला नेत्या आज नागपूरमध्ये दाखल होणार। जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला रवाना, 3 लाख कोटींचे सामंजस्य करार करणार असल्याचा दावा। लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची राज्यातील लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत बैठक, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील दिल्लीत दाखल। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी, दोन्ही गटातील महत्त्वाच्या नेत्यांची फेरसाक्ष। शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 10 जणांना अटक, पुणे क्राईम ब्रांचची पनवेलमध्ये कारवाई। भाजपशी संबंधित विठ्ठल शेलार, रामदास मारणे आज कोर्टात हजर होणार। मुंबईतल्या परळ पुलावर भीषण अपघात, दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात, अपघातामध्ये 2 तरुणी आणि एका युवकाचा मृत्यू। राजधानी दिल्ली पुन्हा धुक्यात हरवली, विमानतळ परिसरात दृश्यमानता कमी, अनेक फ्लाईट्स उशिरानं उडण्याची शक्यता, रस्ते आणि रेल्वे मार्गावरही धुक्याचा परिणाम। महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता, महाबळेश्वरमध्ये पारा घसरला, वेण्णालेक परिसरात तापमान 6 अंशांवर, काही भागात दवबिंदूही गोठले। पतंगबाजीमुळे राज्यात अनेक जण जखमी, नागपूरमध्ये नायलॉन मांजामुळे 40 जणांना दुखापत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 50हून अधिक जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।